जय राधा माधव जय कुंज बिहारी माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय बिहारी जय
बोलो बोलो कृष्णा 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 रे हरे मना मना बोलो हरे राम पांडुरंग विठ्ठल पंढरीनाथ विठ्ठल दामोदर राधे जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल जय गौरनिताय 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 जय श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद्भागवत
महापुराण की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपः कुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमो पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमो पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरम्। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या भागवत कथेचं 6वं सत्र आणि पांडुरंगाचा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 16वा वर्धापन। सर्वांना विनंती आहे, कृपया शांत बसा, मोबाईल सायलेंट करा। ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना घेऊन आत्ताच कोर्टयार्डमध्ये बसा आणि कुणाला अर्जंट जायचं असेल ते बाहेर जाऊ शकतात आणि गरुडजींचं दर्शन घेऊन घरी प्रस्थान करू शकतात, ज्यांना गडबड असेल त्यांना। कथेमध्ये व्यत्यय उत्पन्न होणार नाही, कुणीही बडबडणार नाही याची काळजी घ्या। आणि विशेष करून माताजींना विनंती आहे, आपापल्या मुलांना तुम्ही आणि तुमच्या मुलांनाही शांत ठेवा। जे गेल्या 5 सत्रापासून गजेंद्र स्तुती आणि गजेंद्रचं उपाख्यान ऐकण्यासाठी इथं आलेले होते, त्यांचं विशेष धन्यवाद। त्यांनी सहकार्य केलं, अगदी शांतीनं आणि ध्यानपूर्वक कथा ऐकून। कथेच्या सुरुवातीलाच पहिलं सत्र ज्या दिवशी होतं बुधवारी सकाळी, त्या दिवशी आपण भागवताचं महात्म्य
आणि भागवत ऐकते वेळी कोणत्या 4 नियमांचं पालन करावं याविषयी आपण ऐकलेलं होतं. आणि त्यामध्ये एक नियम होता ध्यानपूर्वक श्रवण करणं. हा गजेंद्र मोक्ष किंवा गजेंद्र स्तुती हा विषय निवडण्यामागचं एक महत्त्वाचं कारण विठ्ठलाचा ब्रह्मोत्सव आणि पांडुरंग म्हणजे नारायण किंवा कृष्ण द्वारकाधीश. आणि हे द्वारकाधीश जसं पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरला आले, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. आणि तेच पांडुरंग द्वारकाधीश गजेंद्रच्या आर्त भावनेनं आता गजेंद्रला भेटण्यासाठी आलेले आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांची प्रार्थना करतो त्याला तर भगवंत निश्चितच भेटण्यासाठी येतात. जसं पुंडलिक आहेत, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानोबा आहेत, सर्वांना आले. पण भगवंत इतके दयाळू आहेत की एक सर्वसाधारण प्राण्याला देखील भेटण्यासाठी आले. जेव्हा त्या प्राण्यानं भगवंतांची भक्ती आणि आर्त भावनेनं हृदयापासून भगवंतांची ज्यावेळी प्रार्थना केली त्यावेळी भगवंत त्या हत्तीला सुद्धा भेटण्यासाठी आले. तर मग आपल्यासारख्या मनुष्य प्राण्याला का भेटायसाठी येणार नाहीत? जर हत्तीला भेटू शकतात भगवंत तर मग मनुष्याला का भेटू शकत नाहीत? पण ती आर्त भावना, कळकळीची विनंती भगवंतांना येण्यासाठी आणि भगवंतांना बोलवण्यासाठी लागणारी मनस्थिती या सर्व आवश्यक आहेत. ज्यावेळी हा गजेंद्र संपूर्ण जंगलाचा राजा आणि आपल्या राण्यांसोबत ज्यावेळी जंगलामध्ये विचरण करायचा त्यावेळी सगळे पशु पक्षी सगळे आनंदित होते. कारण का त्यांना माहीत होतं आपला बाप गजेंद्र जो आहे त्याच्या रक्षणामध्ये आपण सर्वजण सुखरूप आहोत. आणि आनंदाने जीवन चाललेलं होतं. एक दिवशी हा गजेंद्र आपल्या पत्नींसोबत, राण्यांसोबत आणि मुलांसोबत जलाशयामध्ये स्नान करण्यासाठी, जलाशयामध्ये जलक्रीडा करण्यासाठी आला. आणि त्यानं सर्वप्रथम पाणी पिलं, आपल्या पत्नींना मुलांना पाणी पिण्यासाठी दिलं. आणि त्यानंतर तो जलक्रीडा करू लागला, एकमेकाच्या अंगावरती पाणी फेकू लागला. तोपर्यंत ठीक होतं. पण इतक्या जोरजोरात जलक्रीडा चालू झाली त्यामुळे त्या सरोवरातील जलामध्ये, पाण्यामध्ये उथलपुथल झाली आणि सगळं जल विचलित होऊ लागलं. त्यामुळे जलाशयात असलेले जलचर प्राणी देखील विचलित झाले. आणि जलाशयाच्या तळाशी असलेली मगर तिनं त्या गजेंद्राच्या चरणांचा आश्रय घेतला, म्हणजे त्या चरणाचा चावा घेतला, पाय पकडला. आणि ज्यावेळी पाय पकडला गजेंद्रला सुरुवातीला कळालं नाही की काय होतंय. पण नंतर जसा तो दाह कष्ट वाढू लागलं त्यावेळी गजेंद्र आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांनी याचना केली. त्याच्या राण्या, त्याची मुलं सर्वांनी एक साखळी तयार करून गजेंद्रला बाहेर काढण्याचा प्रयत्न तर केला पण सगळे असफल झाले. असफल झाल्यामुळे हळूहळू सर्वजण त्याची साथ सोडून देऊ लागले. जसं आपण आजारी पडल्यानंतर हळूहळू आपले पाहुणे, कुटुंबातील सदस्य, आपले नातलग आणि आपले जीवाभावाचे देखील हळूहळू त्या परिस्थितीत सोडून जातात. त्यानं भरपूर प्रयत्न केला पण सरते शेवटी त्याला कळालं की माझी आता शक्ती सीमित आहे आणि कमी होऊ लागलेली आहे. 1000 वर्ष हे युद्ध चाललं दोघांचं, गजेंद्र आणि मगर. आणि त्या 1000 वर्षाच्या युद्धानंतर गजेंद्रला कळून चुकलं की मी पाण्यात असल्यामुळे माझी शक्ती क्षीण झालेली आहे आणि पाण्यात असल्यामुळे मगरीची शक्ती वाढत गेलेली आहे. आणि मगरीनं त्याला ओढत 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 हळूहळू पाण्यामध्ये खेचून घेतलं आणि फक्त त्या गळ्यापर्यंत, आणि त्याची सोंड पाण्याच्या बाहेर होते आणि संपूर्ण गजराज आता पाण्यामध्ये होते.
आणि जेव्हा त्याला कळालं की कुणीही आता मला साथ देऊ शकत नाही, त्यावेळी त्यानं भगवंतांची आर्त भावनेनं प्रार्थना केली. हा गजेंद्र अगदी सुरुवातीपासून त्याला कळालं की कुणीच मला आता वाचवू शकणार नाही किंवा मला कुणीही या संकटातून मुक्त करू शकणार नाही. प्रयत्न तर चालूच ठेवले, पण सरते शेवटी कुणीच साथ न दिल्यामुळे त्या मगरीचा दाह इतका असहनीय झाला. त्यावेळी त्या गजेंद्राने गत जन्मामध्ये केलेली भगवंतांची भक्ती, हा इंद्रदुम्न राजा त्याला आठवलं. तो भक्त होता, पण साधूंच्या चरणी केलेल्या अपराधामुळे त्याला हत्तीचं शरीर प्राप्त झालं. आणि त्या गजेंद्राने सुंदर अशा वेगवेगळ्या रूपामध्ये असलेल्या भगवंतांचं विस्तृत वर्णन करत भगवंतांची स्तुती केली. पण एकदाही भगवंतांचं नाव घेतलं नाही किंवा कोणत्याही देवी देवतांचं नाव घेतलं नाही. भगवंत सर्वव्यापी आहेत, भगवंत सर्वज्ञ आहेत, भगवंत आत्माराम आहेत, भगवंत आपल्या भक्तांमध्ये रममाण करणारे आहेत, भगवंत आदी बीज आहेत, तेच भगवंत अनादिर आदिर गोविंद आहेत, तेच भगवंत कधी राम, कधी नरसिंह, कधी कृष्ण म्हणून अवतरित घेतात, तेच सर्व चराचरांचे प्रमुख आहेत, तेच सर्वांचे रचयिता आहेत. अशी वेगवेगळी त्यानं प्रार्थना केली, एका पाठोपाठ एक. पण कुठंही त्यांनी भगवंतांचं नामोच्चारण डायरेक्ट केलं नाही, इनडायरेक्टली भगवंतांची स्तुती चालूच ठेवली. आणि ही स्तुती ऐकल्यानंतर देवी देवता तर होते, पण त्याने गजेंद्रने कोणत्याही देवी देवतांना बोलवलेलं नसल्यामुळे कुणी पुढं आलं नाही. आणि सरते शेवटी नारायणाला गरुडावरती बसून त्या ठिकाणी प्रकट व्हावं लागलं. पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. त्याचं रक्षण करण्यासाठी गरुडावरती धाव घेऊन जे गरुड मनाच्या गतीनं धावतं, त्या गरुडावरून भगवंत आले. आणि ते गरुड लँडिंग करण्या अगोदर ज्यावेळी गजेंद्राने पाहिलं आकाशामध्ये की भगवंत गरुडावर बसून माझं रक्षण करण्यासाठी आलेले आहेत, त्या कमलनयनी भगवंतांना पाहून तो गजेंद्र आनंदित झाला. आणि इतका आनंदित झाला की त्या कमलनयनी भगवंतांना काय अर्पण करावं याचं चिंतन त्याला झालं. आणि आता हा गजेंद्र स्वतःच्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये हार पुष्पमाला घेऊन थांबलेला नव्हता. तो पूर्णपणे त्या ग्राह्य म्हणजे मगरीच्या अधीन त्रस्त झालेला होता. आणि त्यानं जवळच पाहिलं, त्याच पाण्यामध्ये जलाशयामध्ये कमळ आहे, ते कमळ घेऊन भगवंतांना अर्पण केलं. कारण भगवंतांची आणि त्या कमळाचा संबंध अनादी काळापासून आहे. त्यांचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, त्यांची नाभी कमळाप्रमाणे आहे, त्यांचं मुखारविंद कमळाप्रमाणे आहे, त्यांचे चरण कमळाप्रमाणे आहेत, ते गळ्यामध्ये कमळांची माळा धारण करणारे आहेत, पद्ममाली. आणि त्या भगवंतांचा कमलनयनी त्या कमळाशी संबंधित असल्यामुळे त्या कमळाने त्यांची स्तुती आणि स्वागत केलं. आणि ते स्वागत झाल्यानंतर भगवंताने विचार केला, ते गरुड खाली हळू उतरणार कधी, लँडिंग होणार कधी, त्यापेक्षा भगवंताने उडी मारली त्या गजेंद्रचं रक्षण करण्यासाठी. आणि गजेंद्रचं रक्षण करण्यासाठी भगवंत आकाशातून खाली उडी मारून आले. आणि आल्याबरोबर सुदर्शन चक्रानं त्या मगरीचा वध भगवंतांनी केला, मगरीचा उद्धार भगवंतांनी केला. आणि शिरछेद झाल्यानंतर आता भगवंतांना हा गजेंद्र प्रणाम करू लागला. जवळजवळ 24 पेक्षा अधिक श्लोकामध्ये भगवंतांनी त्या भगवंतांची स्तुती त्या गजेंद्रने केलेली आहे. अगदी सुंदर स्तुती. गेल्या आपण 5 दिवसामध्ये दररोज 2-2 तास ही स्तुती ऐकत होतो.
आणि आता आपण येऊन पोचलेलो आहे कुठपर्यंत? भगवंत त्याची स्तुती ऐकून प्रकट झालेले आहेत. तं वीक्ष पीडितमजसः सावतीर्य सग्राहमाशु सरस कृपयोच्चहार ग्राहाद्विपाटितमुखा दरीणा गजेन्द्रं सम्पश्यतां हरिर्मुमुच दुश्चिन्द्रियाणाम्. त्या पीडित गजेंद्राला पाहता क्षणीच अजन्मा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री हरी आपल्या अकारण कृपेने गरुडावरून त्वरित खाली उतरले. त्यांनी मगरी सहित गजेंद्राला सरोवराबाहेर काढले आणि नंतर समस्त देवांसमोर भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचे मस्तक धडा वेगळे केले. अशा रीतीने भगवंतांनी गजेंद्राचा उद्धार केला. आता शुकदेव गोस्वामी म्हणाले असते की अशा पद्धतीनं भगवंतांनी मगरीचा उद्धार केला, पण शुकदेव गोस्वामी म्हणत आहेत अशा पद्धतीनं भगवंतांनी गजेंद्राचा उद्धार केला. आपल्याला कधी कधी वाटतं मी कृष्ण भक्त आहे, किंवा मी विठ्ठलाचा भक्त आहे, किंवा मी भगवंतांचा भक्त आहे, आणि आपण भगवंतांचे भक्त झालो म्हणून भगवंतांच्या धामात जाणार याची गॅरंटी नाही आहे. जर आपण भगवंतांचे भक्त म्हणून जर आपण घोषणा केली तर गॅरंटी नाही की आपण भगवंतांच्या धामात जाणार. पण जो भगवंतांच्या भक्तांचा भक्त आहे तो मात्र गॅरंटी भगवत धामात जाणार. आता बघा, या ठिकाणी गजेंद्राच्या चरणांचा आश्रय त्या मगरीनं घेतलेला होता. मगरीनं कोणती तपस्या केली नाही, मगरीनं कोणतीही भगवंतांची स्तुती केली नाही, पण सगळ्यात पहिला सुदर्शन चक्रानं भगवंतांनी मगरीचा उद्धार केला आणि मगरीला पूर्णपणे त्या मगरीच्या शरीरातून मुक्त केलं. आणि या ठिकाणी शुकदेव गोस्वामी म्हणत आहेत गजेंद्रचा उद्धार केला. का? कारण त्या मगरीनं गजेंद्राच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. जसं आपण सकाळी सुद्धा चर्चा केली की श्रील प्रभुपाद देखील म्हणायचे माझ्याजवळ गोलोक धामाच्या पाठीमागचं गेट जे आहे, शॉर्टकट गेट, त्याची चावी आहे. आणि जर आपण प्रभुपादांच्या चरणांचा आश्रय घेतला तर निश्चित प्रभुपादांच्या या प्रभुपादानुग म्हणजे प्रभुपादांच्या या आंदोलनामध्ये आपण भक्तांच्या वैष्णवांच्या चरणांचा जर आश्रय घेतला तर निश्चित प्रभुपाद देखील आपल्याला बॅक गेट एंट्री आपल्याला भेटेल, शॉर्टकट एंट्री. तसं डायरेक्ट दर्शन, गर्दी असते त्यावेळी डायरेक्ट दर्शन, 300 रुपये द्या आणि डायरेक्ट दर्शन. तसं प्रभुपादांजवळ डायरेक्ट दर्शनची व्यवस्था आहे. आणि इथपर्यंत आपण चर्चा केलेली होती. गजेंद्र स्तुती, भागवतम अष्टम स्कंद 2य अध्याय गजेंद्रची माहिती, 3य अध्याय गजेंद्रनी केलेली स्तुती, आणि हा 4था अध्याय जो आपण आता प्रारंभ करणार आहोत गजेंद्राचं वैकुंठ गमन. आता भगवंत आले, मगरीचं शिरछेद केला. आता भगवंत पुढं काय ते शुकदेव गोस्वामी सांगत आहेत. श्री शुक उवाच तदा देवर्षि गंधर्वा ब्रह्मेशान पुरोगमा मुमुचु कुसुमासारं शंसन्तः कर्म तद्धरे. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले गजेंद्राचा उद्धार केल्यावर ब्रह्मदेव, शिवप्रमुख, सर्व देव, ऋषी मुनी, गंधर्व पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या पराक्रमाची प्रशंसा करीत
त्यांच्यावर आणि गजेंद्रावर पुष्पवृष्टी करू लागले. आता एक गजेंद्रचा उद्धार झाल्यानंतर देवी देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व हे सगळे तयारच असतात आकाशामध्ये. जेव्हाही भगवंतांची लीला होईल पुष्पवृष्टी करण्यासाठी तयारच असतात. ज्यावेळी भीष्म पितामह देखील भगवान द्वारकाधीशांच्या समोर, द्वारकाधीशांच्या स्वतः उपस्थितीमध्ये ज्यावेळी द्वारकाधीशांना पाहत भीष्मांनी उत्तरायणामध्ये या शरीराचा त्याग केला, त्यावेळी देखील हे गंधर्व देवी देवता पुष्पवृष्टी, दुंदुर्भी वाजवण्यासाठी तयार होते. परीक्षित महाराजांनी ज्यावेळी हे शरीर त्याग करून भगवंतांच्या धामामध्ये जाण्यासाठी निघाले, तेव्हाही देवी देवता, यक्ष, किन्नर सगळेजण दुंदुभी वाजून पुष्पवृष्टी करण्यासाठी तयार होते. आणि तसंच आजही गजेंद्राचा उद्धार झाल्यानंतर, आता उद्धार तर मगरीचा झालाय, पण आपण म्हणतोय गजेंद्र उद्धार, कारण का गजेंद्राला जे होणारं कष्ट, त्या कष्टापासून भगवंतांनी त्याला मुक्त केलं. आणि शुकदेव गोस्वामी म्हणत आहेत की सर्वांनी भगवंतांच्या कुसुमाकरह, फुलांचे आवरण, कुसुम म्हणजे कमळ, आणि त्या फुलांचं आवरणाने भगवंतांना आणि त्या गजेंद्राला पुष्पवृष्टी केली. दोघांचंही स्वागत, अभिनंदन, अभिष्ट चिंतन दोघांचंही, गजेंद्राचं आणि त्या भगवंतांचं. जे भगवंत खास गजेंद्राला पाहण्यासाठी आलेले होते. आत्तापर्यंत कोणी देवी देवता तिथं आले नव्हते, सगळे आकाशातून बघत होते. जसं आपणही पाहतो, कोणाची दोघा तिघांची भांडणं चालवली असली, कोणी मध्ये जात नाही, सगळे बघत उभारतात आरामात, टाइमपास, मनोरंजन. कधी कधी तर मारामारी चालू झाली तर मग व्हिडिओ बनवतो, खरं सोडवायला कोणी जात नाही. आणि देवी देवतांनी सुद्धा तेच केलं. त्यांनी विचार केला, गजेंद्रने तर आम्हाला बोलवलं नाही, आमचं नाव घेतलं नाही, तर आम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. पण त्या गजेंद्राने भगवंतांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे भगवंतांचीच स्तुती केलेली होती. त्वमेव माता त्वमेव पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. आणि सर्व योनींचे पिता असलेले भगवंत, तासाम ब्रह्म अहद्योनीर अहम बीजः प्रदः पिता, मी सर्वांना बीज प्रदान करणारा पिता आहे. आणि सगळी स्तुती ऐकल्यानंतर देवी देवतांना सुद्धा कळालेलं होतं की ही स्तुती कुणाची चालू आहे? नारायणाची चालू आहे, विष्णूंची चालू आहे. आणि ज्यावेळी भगवंत स्वतः आले त्यावेळी सगळेजण पुष्पवृष्टी करायसाठी आले. जोपर्यंत भांडण चालू असतात, लोक दुरून पाहत असतात आणि पोलीस आल्यानंतर लगेच जवळ जाऊन थांबतात काय होतंय बघायसाठी. हीच परिस्थिती आता या ठिकाणी आहे. पुढं शुकदेव गोस्वामी सांगत आहेत, नेदो दुर्भयो दिव्या गंधर्वान् ऋतुर्जगो ऋषयश्चारणा सिद्धा स्तुष्टुवो पुरुषोत्तमम् योऽसो ग्राहस वैसद्य परमाश्चर्यरूपध्रो मुक्तो देवलशापेन हुहुर्गन्धर्वसत्तमः प्रणम्य शिरसाधीशम् उत्तमश्लोकमव्ययम् अगायत यशोधाम कीर्तन्य गुणसत्कथम. स्वर्गात दुंदुभी वाजू लागल्या, गंधर्व नृत्य आणि गायन करू लागले आणि ऋषी चारण सिद्ध भगवंतांची स्तुती करू लागले. जय हो जय हो, हरी बोल हरी बोल हरी बोल.
सगळे स्तुती करू लागले, आनंदाचा क्षण, आणि आम्ही इथंच झोपू लागलो सगळे. कसं होणार स्तुती? आनंदाच्या क्षणी जर झोप आली तर कसं होईल? तर सगळे नृत्य करू लागले, स्वर्गात दुंदुबी वाजू लागल्या, गंधर्व नृत्य करू लागले, गायन करू लागले, ऋषी चारण सिद्ध भगवंतांची स्तुती करू लागले. आता शुकदेव गोस्वामी वर्णन करत आहेत की हा जो गजेंद्र, गज राज हत्ती, आणि ही मगर, कुणी सर्वसाधारण हत्ती आणि मगर कुणी सर्वसाधारण नाहीये. कोणतीही मगर भगवंतांचं दर्शन करू शकेल हे माहीत नाही. ही विशेष मगर आहे. मी ऐकलं केरळमध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिराची जी पुष्करणी ज्याला म्हणतो, कुंड, त्या कुंडामध्ये देखील एक मगर आहे. आणि त्या कुंडातील मगर आजही आहे आणि ती कोणताही मांसाहार करत नाही किंवा जलचर प्राण्यांना खात नाही. ते पुजारी विष्णू मंदिरामध्ये दही भाताचा भोग लावून आणल्यानंतर तो प्रसाद मगरीला देतात. आजही केरळमध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आठवत नाही, पण ते मंदिर आजही आहे आणि दररोज ते पुजारी त्या मगरीला दही भाताचा महाप्रसाद अर्पण करतात. आता ही मगर योसो ग्राह्य सवैत सद्य पूर्वजन्मी, आवाज शिटी माराले, पूर्वजन्मी हुहू नामक श्रेष्ठ गंधर्व असलेल्या मगरीला देवल मुनींच्या शापामुळे हा देह प्राप्त झाला होता. या क्षणी ती शापमुक्त होऊन तिला पुन्हा गंधर्वाचे सुंदर रूप प्राप्त झाले. कोणाच्या कृपेने शापमुक्ती झाली याची जाणीव होताच गंधर्वाने त्वरित मस्तक नमवून भगवंतांची स्तुती केली. उत्तम श्लोक नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शाश्वत भगवंतांसाठी ही स्तुती अगदी समर्पक होती. आता ही मगर शुकदेव गोस्वामी वर्णन करत आहेत. पहिला मगरीचं वर्णन. ही मगर हुहू नामक गंधर्व होता आणि हा गंधर्वांना आपल्या सुंदरतेचा अभिमान असतो. गंधर्व अगदी सुंदर दिसणं, त्यांची सुंदर वाणी, सुंदर रूप, सुंदर गायन, यासाठी गंधर्व प्रसिद्ध आहेत. अगदी कामदेवाला सुद्धा आकर्षित करतील अशी त्यांची सुंदरता असते. गंधर्व ज्यावेळी परशुरामांची आई रेणुका, जी यल्लम्मा म्हणून देखील प्रसिद्ध आहे, रेणुका देवी, रेणुका आपले पती जमदग्नी ऋषींसोबत राहायची आश्रमामध्ये आणि परशुराम त्यांचे पुत्र, जे भगवंतांचे शक्त्यावेश अवतार आहेत. परशुराम हे रेणुका आणि जमदग्नी ऋषींचे पुत्र आहेत. तर एक दिवशी ही रेणुका जल आणण्यासाठी गेलेली होती. तिची दररोज जायची जल आणण्यासाठी आणि तिचं जलाचं जे पात्र होतं, जलपात्र, मटकं असेल किंवा घागर असेल किंवा जे पाणी आणण्याचं पात्र, त्याच्यामध्ये असंख्य छेद होते त्या पात्रामध्ये. पण त्या रेणुका देवीच्या सतीव्रता शक्तीनं पाण्याचा एकही थेंब बाहेर पडत नव्हता. इतकी पतिव्रता होती. आता पतिव्रता नारींमध्ये गांधारी, जिला कळालं की माझे होणारे पती, तिने नवऱ्याला कधी बघितलं नाही, पण तिला जेव्हा कळालं की माझे होणारे पती आंधळे आहेत, त्याच दिवशी तिनं आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली. तिला वाटलं माझ्या पतीला हे वाटू नये की माझ्या पत्नीला दिसतं, मला दिसत नाही. त्यांनी स्वतःला कभी लेखू नये माझ्या समोर, म्हणून दोघांनाही समान अधिकार, दोघांची समानता, म्हणून डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली. रावणाची पत्नी मंदोदरी
सतीव्रता स्त्रियांमध्ये श्रेष्ठ नाव प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता देवी आणि ही जमदग्नीची पत्नी रेणुका. दररोज जसं पाणी आणायसाठी चाललेली आणि आणायची सुद्धा दररोज पाणी, पण एका विशिष्ट अशा दिवशी पाणी आणण्यासाठी गेली. काही गंधर्व आकाशातून चाललेले होते आणि त्यातील एका गंधर्वाचे केस खुले होते. भगवंतांचे घुंगराले केस जसे आहेत तसे खुल्ले होते आणि ते उघडलेले किंवा खुललेले केस त्याची सावली पाण्यामध्ये पडली. जेव्हा ती पाणी घेत होती त्यावेळी त्या केसांची फक्त सावली पाण्यामध्ये दिसली आणि ते सुंदर केस पाहून त्या रेणुकेच्या मनामध्ये विचार आला, किती सुंदर केस आहेत. फक्त तिने बघितलं नाही कोण व्यक्ती आहे, कोण गंधर्व आहे, कोण दिसणार आहे, कसा आहे, काही नाही. आणि तो मला पाहिजे असं पण नाही. फक्त किती सुंदर हे केस आहेत, कुणाचे असतील हा विचार आला आणि पाणी त्या मटक्यामध्ये भरणं बंद झालं. कारण पतिव्रता शक्ती तिची क्षीण झाली आणि पाणी भरता येईना आणि ते मटकं पाण्याने भरेना. घरी आश्रमात वापस आली. जमदाग्नी ऋषीला त्यांच्या शक्तीनं कळालेलं होतं की हिचं आध्यात्मिकरित्या पतन झालेलं आहे आणि लगेच त्यांनी आपल्या मुलांना बोलावला, आदेश दिला हिचं शिरच्छेद करून टाका. जसा आता मगरीचा शिरच्छेद झालेला आहे, गळा कापून टाका. कोण कापणार, मुलांना विचारलं. सगळे घाबरले. आपल्या आईला थोडी कोणी मारू शकतं. परशुराम पुढे आले. आपलं अस्त्र परशु, त्यांच्या हातामध्ये जे खड्ग आहे त्याचं नाव आहे परशु, म्हणून परशुराम. ज्यांनी ते परशु धारण केलेलं आहे ते राम. आणि आपल्या परसून आईचा गळा त्यांनी कापून टाकला. वडील प्रसन्न झाले. जमदाग्नी ऋषी विचारलं, काय पाहिजे सांग वरदान, माझ्या आईला जिवंत करा. माझ्या आईला जिवंत करण्याचा आशीर्वाद त्यांनी मागितला. वडील प्रसन्न झाले आणि पुन्हा आईला त्यांनी जिवंत केलं. तर हे आहेत गंधर्व, ज्यांचे फक्त केस, जरी आपल्याला वाटते आपले केस किती सुंदर आहेत पण काही कामाचे नाही आहेत. आजकाल जी नवीन फॅशन जी आली केस कटिंगची, पूर्वीच्या काळी गाढवं असायची घरी आणि ते गाढवं जसं वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळ्या कार्य करणारे लोक एकत्रित राहायचे. जसं गायींना चारणारे गोपाल किंवा ग्वालबाल, तसंच गाढवांचा कळप सांभाळणारे. आता गाढवाला आपण नाव तर देऊ शकतो पण ते ओळखणार कसं? मग ते वेगळे वेगळे त्यांच्या शरीरावरती डिझाईन केलेले असायचे. केसांचे वेगळे वेगळे डिझाईन असायचे. तसे आजकाल हे केसांचे वेगळे वेगळे डिझाईन आहेत आपल्या गाढवांचे. त्यांना ते नवीन काय मोठी फॅशन आहे. काही फॅशन नाही आहे. जेव्हा शरीर दाह किंवा अग्निसंस्कार होणार, सगळ्यात पहिला जो शरीराचा अंग जो जळतो तो आहे केस, आणि ज्याची सगळ्यात अधिक दुर्गंध येते. कधी केस जाळून बघा हाताचे किंवा कधी अग्नीवरती, अगदी घाण दुर्गंध वास येतो. नख आणि केस हे दोन्ही शरीराचा टाकाऊ पदार्थ आहे. जे पदार्थ शरीरातून काढते वेळी आपल्याला कष्ट होत नाही ते टाकाऊ आहेत शरीरातून. मग त्याच्यामध्ये नख आली आणि केस आले. आणि म्हणून प्रभुपादांनी आपल्या संस्थेमध्ये मंदिरात राहणाऱ्यांसाठी एकच हेअरस्टाईल ठेवले जी कधी चेंज होत नाही आणि सगळ्यात स्वस्त हेअरस्टाईल आहे. 1 रुपयामध्ये होते. 1 रुपयाचं ब्लेड हेअरस्टाईल. काहीच चिंता नाही. नाहीतर अर्धा चिंतन आपलं त्या शरीराला सजवण्यामध्ये आणि त्या केशाची वेगवेगळी स्टाईलमध्येच आपलं अर्ध चिंतन निघून जाईल. यासाठी केसच काढून टाकले प्रभुपादांनी. आसक्तीच नको. शरीराची सगळ्यात जास्त आसक्ती जी आहे ती केसांवरती आहे. तर ह्या गंधर्वाला आपल्या सुंदरतेवरती अभिमान झालेला होता आणि त्यांनी देवल मुनींच्या चरणी अपराध केल्यामुळे देवल मुनींनी त्यांना श्राप दिलेला होता की तू काय बन, मगर बन. आणि हा हुहू नामक गंधर्व, आणि ज्या गंधर्वाला मगरीच्या शरीरात जो आता आहे त्याला जेव्हा कळालं की साक्षात भगवंतानी माझा उद्धार केलेला आहे, त्यांनी लगेच दंडवत
काय सांगितलंय शुकदेव गोस्वामी या ठिकाणी? मस्तक नमवून भगवंतांची त्यांनी स्तुती केली, उभा राहून नाही. आजकाल मी दरवेळी सांगत असतो, आपण म्हणतो दंडवत प्रणाम प्रभूजी, दंडवत प्रणाम, उभारूनच असतो. दंडवत म्हणजे काठी जशी हातातून सुटली, काठी जशी जमिनीवर पडते, दंड वत म्हणजे प्रमाणे, काठी जशी पडते पूर्ण अष्टांग, त्याला म्हटलेलं आहे दंडवत प्रणाम. उभारून कधी होत नाही दंडवत प्रणाम. प्रभूजी दंडवत प्रणाम, उभारून कधी दंडवत होत नसतो. नतमस्तक होऊन आता त्या ग्राह्य किंवा मगरीनं भगवंतांची स्तुती केली. कोणत्या नावानं? उत्तम श्लोक वार्तया. उत्तम श्लोकामध्ये ज्यांची स्तुती केली जाते त्या भगवंतांचं नाव देखील आहे उत्तम श्लोक, कारण त्यांची स्तुती उत्तम श्लोकांनी केली जाते. सोनो कंपितैषेन परिक्रम्य प्रणम्यतं लोकस्य पश्यतो लोकं स्वमना स्वमगान्मुक्तकिल्बिषः. हुहू राजावर पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची अहैतुकी कृपा झाली, त्यामुळे त्याला स्वतःचा मूळ देह प्राप्त झाला. राजाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि प्रणाम केला. ब्रह्मादी देवांनी उपस्थितीत हुहू गंधर्व लोकी परतला. आता तो सर्वतः पापमुक्त झाला. ज्या पद्धतीनं कुबेराचे 2 पुत्र नलकुवर आणि मणिग्रीव, त्यांनाही अहंकार झालेला होता आपल्या शरीरावरती, आणि सुंदर शरीर आणि आपल्या पित्याची संपत्ती अहमभाव, मदांध झालेले होते दोघंही. व्यक्ती फक्त डोळ्यांनी आंधळा होत नाही, डोळ्यांनी आंधळा, धनानी आंधळा, अहंकाराने आंधळा, मदांध, धनांध, कामांध, लोभांध, काम वासनेने आंधळा. जसं चाणक्य पंडित म्हणतात, कामातुराणाम न भयम न लज्जा. काम वासनेच्या आहारी गेलेल्या माणसाला कोणाचंही भय सुद्धा राहत नाही आणि लाज सुद्धा राहत नाही. न भयम न लज्जा. तर त्यांना भय पण राहिलं नाही आणि लज्जा पण राहिलं नाही. विवस्त्र अवस्थेमध्ये स्नान करत होते जलाशयामध्ये आपल्या सर्व युवतींसोबत. आणि त्यावेळी नारद तिथून चाललेले असताना नारदांना पाहिल्यानंतर लगेच त्या सुंदर युवतींनी आपलं शरीर झाकलं. पण हे दोघं मदमस्त होते आपल्या अहंकारामध्ये. नारदांनी श्राप दिला, तुम्हाला उघडं राहायचं फार आवडतं, जा आणि काय बना? वृक्ष बना. झाड बनण्याचा श्राप दिला. श्राप दिल्याबरोबर डोकं थाऱ्यावर आलं, क्षमा करा महाराज, क्षमा करा. आणि त्यावेळी नारदाने सांगितलं, दिलेला श्राप तर परत घेता येत नाही, पण तुम्ही वृक्ष बनणार कुठं? गोकुळामध्ये, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गोविंद गोपाळ आपल्या बाललीला करतील. आणि त्या नंद भवन गोकुळामध्ये ते वृक्ष झाले. आणि स्वतः भगवंतांनी त्या दोन्ही वृक्षांचा उद्धार केला. आणि नलकुवर आणि मणिग्रीव ते दोन्ही झाड धडाम आवाज करत जमिनीवर कोसळले आणि त्या झाडातून 2 सुंदर युवक प्रकट झाले, नलकुवर आणि मणिग्रीव. त्यांनी भगवंतांची स्तुती केली, भगवंतांची प्रदक्षिणा केली आणि स्वर्गात पुन्हा परतले. आणि ही कथा लहान मुलांनी, जी लेकरांनी पाहिलेली होती, ते आपल्या आई वडिलांना सांगू लागले. असे मोठे झाड पडले दोन्ही आणि 2 सुंदर तिथून युवक प्रकट झाले. त्यांनी कृष्णाची स्तुती केली. म्हटलं काहीतरी बोलू नका, चला पुढं व्हा. कारण का लहान मुलांवर कुणीच विश्वास ठेवला नाही. आणि आता त्याच पद्धतीनं तो हुहू गंधर्व त्या मगरीच्या शरीरातून मुक्त झाला. भगवंतांची प्रदक्षिणा केली, भगवंतांना प्रणाम केला आणि ब्रह्मा, शिवजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हुहू पुन्हा आता गंधर्व लोकामध्ये परतलेला आहे. गजेंद्रो भगवत स्पर्शात विमुक्तो ज्ञानबंधनात
प्राप्तो भगवतो रूपं पीतवासा चतुर्भुजः. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी आपल्या करकमळाने गजेंद्रच्या देहाला स्पर्श केला. वा, किती मोठं सौभाग्य. आपण भगवंतांचा स्पर्श करण्यासाठी लालायित आहे, तडपतो आपण भगवंतांना स्पर्श करण्यासाठी. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी मी भगवंतांना पाहेन, भगवंतांना आलिंगन करेन, देवी न उरेची वेगळी, माझ्या हृदयामध्ये आणखी काहीच इच्छा राहणार नाही. अगोदर पंढरपुरात पांडुरंगाला सुद्धा आलिंगन देण्याची परवानगी होती, पण काही वर्षापूर्वी काही समाज कंटकांनी, द्वेषी लोकांनी पांडुरंगाच्या दिव्य त्या विग्रहाला इजा पोचवण्याचं कार्य केलं, म्हणून तेव्हापासून आलिंगन बंद झालं आणि फक्त आता चरण स्पर्श किंवा चरण दर्शन. किती आनंद होता असेल भगवंतांचं आलिंगन. या जगात आपण सगळ्यांचं आलिंगन करतो, पण भगवंतांचं आलिंगन, आपण भगवंतांना स्पर्श करण्यासाठी लालायित आहे. पण या ठिकाणी स्वतः भगवंतांनी गजेंद्रचा स्पर्श केलेला आहे. त्या क्षणी तो भौतिक अज्ञान आणि बंधनातून मुक्त झाला. भगवंतांनी त्याला पीत वस्त्रे धारण केलेले स्वतः सारखे चतुर्भुज रूप अर्थात सारूप्य मुक्ती प्रदान केली. सारूप्य सह रूपः इति. सह म्हणजे भगवंतांसारखं रूप, सारूप्य. सालोक्य म्हणजे भगवंतांच्या लोकात, भगवंतांच्या धामामध्ये. आता या ठिकाणीची मुक्ती प्राप्त झालेली आहे ती सारूप्य मुक्ती. भगवंतांनी स्वतःसारखं चतुर्भुज रूप त्यांना धारण केलेलं आहे, दिलेलं आहे. शंख चक्र गदा पद्म पिवळा पितांबर भगवंतांसारखं, आणि भगवंतांसारखं रूप त्या गजेंद्रला प्राप्त झालं. शुकदेव गोस्वामी आता सांगत आहेत की या गजेंद्रला, एका सर्वसाधारण हत्तीसारख्या प्राण्याला भगवंतांसारखं चतुर्भुज रूप सारूप्य मुक्ती कशी काय प्राप्त झाली. सवै पूर्वं बुध राजा पांड्यो द्रविड सत्तमः इंद्रदुम्न्य इति ख्यातो विष्णु व्रतपरायणः. आपल्याला वाटेल की जंगलात राहणारा हत्ती सुद्धा भगवंतांची प्राप्ती करू शकतोय, मग आम्हाला तर गॅरंटी गोलोकधाम फिक्स, शीघ्र अतिशीघ्र सिद्धी आणि कृष्ण प्रेम प्राप्त हो. आपण म्हणतो, आपल्याला वाटते माळ घातली, जपमाळ घेतली, तिलक लावला म्हणजे गोलोक फिक्स. आपल्याला कधीच वाटत नाही की आपण खरोखर भगवंतांच्या धामात जाणार आहोत. आपण तितकी तयारी केलेली आहे का, तितकी तपस्या केलेली आहे का, तितकी आपल्यावर गुरु आणि वैष्णवांचे कृपा आशीर्वाद आहेत का. ज्या दिवशी गळ्यात कंठीमाळ, तिलक, धोती कुर्ता, हातात बीड बॅग आली, जपमाळ, आपल्याला वाटतं गोलोक फिक्स आहे, काही चिंता नाही, जाणार गोलोकमध्येच, अगदी काही दुसरं कुठं नाही, डायरेक्ट गोलोक धामात. पण या ठिकाणी शुकदेव गोस्वामी स्पष्ट करत आहेत की हा हत्ती कोणी सर्वसाधारण हत्ती नाही. तर मग कोण आहे हत्ती? हा गजेंद्र पूर्वी वैष्णव भक्त होता. तो द्रविड देशातील म्हणजे दक्षिण भारतातील द्राविड उत्कल वंग, जनगण म्हण आपण कधी ऐकलं असेल किंवा शाळेत चुकून जर कधी म्हणाले असाल, द्राविड उत्कल वंग. द्रविड म्हणजे दक्षिण भारत, उत्कल म्हणजे ओडिसा, बंग म्हणजे बंगाल. द्राविड उत्कल वंग. तर द्राविड देशातील दक्षिण भारतातील पांड्य राजाचा तो राजा होता. दक्षिण भारतामध्ये वेगवेगळे राजेशाही त्यांचा थाट असायचा. कदंब राजा त्यांचं जे साम्राज्य असायचं त्या साम्राज्याचं नाव कदंब, चोळ, पांड्य हे वेगळे वेगळे साम्राज्याचे राजा असायचे. आणि त्या पांड्य राजाचा राजा हा इंद्रदुम्न होता.
आणि कोण होता? वैष्णव महान भक्त होता. स एकदा राधन काल आत्मवान गृहीत मौन व्रत ईश्वरं हरिं जटाधरस्ताप आप्लुतोच्युतं समर्चयामास कुलाचलाश्रमः. त्या इंद्रद्युम्न राजानं कौटुंबिक जीवनातून निवृत्ती स्वीकारली, म्हणजे घरदार सगळं सोडलं आणि वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. तो मलय पर्वतावर एका लहानशा कुटीत निवास करू लागला. मलय पर्वत ओडिसा जवळ आहेत, जगन्नाथपुरी जवळ. जसं कुंती महाराणी प्रार्थना करते, मलयस्येव हि चंदनम. त्या मलय पर्वतावरती चंदनचीच झाडं आहेत, बाकी कुठली झाडं भेटणार नाहीत. मलय पर्वतावरती जितकेही जंगल आहेत ते सर्व जंगल चंदनाच्या वृक्षांनी भरलेले आहेत. आता या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे मलय पर्वत, ज्या ठिकाणी चंदन भेटतं. अति परिचयात अवज्ञा मलयस्येव हि चंदनम. ज्यावेळी भक्तांप्रती किंवा आपण ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्या प्रती अतिपरिचय होतो. अतिपरिचय म्हणजे काय? अतिपरिचय म्हणजे आपण त्यांना अधिक ओळखू लागतो. अतिपरिचय. सुरुवातीला मंदिरात आल्यानंतर वाटते आहा किती सुंदर आहेत भगवंत, हे भगवंतांचे भक्त, हे ब्रह्मचारी, संन्यासी, हे या जगातले कुणीच नाहीत, साक्षात वैकुंठातून आलेले आहेत. त्यांचे केशरी हे भगवे वस्त्र, मुंडन, तिलक बघितल्यानंतर वाटते आहा साक्षात मी वैकुंठातच आलो. मग हळूहळू हळू आपला परिचय होऊ लागतो. आपण मंदिरात येतो आणि ती व्यक्ती किंवा ते भक्त झाडू मारताना दिसतात. ओ प्रभूजी महाराज, आम्ही असताना तुम्ही झाडू मारणं, धिक्कार आहे आमच्या जीवनाचा, आम्ही आहे काय उपयोग आमचा, द्या आम्ही मारतो. मग हळूहळू सेवा चालू होते. पुन्हा परिचय वाढत जातो. नंतर कळतं रे हे तर इथलाच आहे, आपला बाजूच्या गल्लीतला होता, हा आपल्या शाळेत होता आणि त्याचे लपडे 4-4 लपडे होते अगोदर, हा आता मोठा संत झालाय. बस हे जेव्हा कळतं तो सन्मान लगेच नष्ट होतो. आणि ज्यावेळी तो सेवा करताना पाहतो त्यावेळी हृदयामध्ये जी भावना पूर्वी होती ती येत नाही. आणि त्याला वाटते हा पाप करून सगळं करून दमला, देव भक्तीला लागला म्हणून करू दे, काय करू दे, शुद्ध होईल, पाप करून आलाय. त्याला म्हटलेलं आहे अतिपरिचयात अवज्ञा. तर अतिपरिचय ज्या मलय पर्वतावरती चंदनची जी झाडं आहेत तिथं राहणाऱ्या शबर जातीच्या स्त्रिया, भिल्ल शबर जात, भिल्ल स्त्रिया ज्या असतात तिथं राहणाऱ्या जंगलामध्ये आदिवासी लोक ते जंगल तोडतात आणि जंगलामधली झाडं तोडून ते उपयोग कशासाठी करतात? लाकडांचा उपयोग चुलीमध्ये, स्वयंपाक करण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी. कोणती लाकडं? चंदनाचं लाकूड. इथं एक 100 ग्राम लाकूड 10,000 रुपयाला विकलं जातं. त्या चंदनाच्या लाकडाचा उपयोग पाणी गरम करण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी. त्यालाच म्हटलेलं आहे अतिपरिचयात अवज्ञा. आणि म्हणून सांगितलंय वैष्णवेर क्रिया मुद्रा विज्ञेह न बुझाय. वैष्णवांचे फक्त कार्य, त्यांच्या बरोबर राहून त्यांना आपण ओळखू शकत नाही. मला आजही आठवतंय, जसा हा 16वा वर्धापन दिवस आहे, ध्यानपूर्वक ऐका. चळवळ झाली की मग चित्त अस्थिर होऊन जातं. त्यामुळे एकाग्रता, एक अग्र, पूर्ण एक चित्त. आजपासून 10 वर्षापूर्वी 2003 मध्ये राधा गोविंदांचं प्राणप्रतिष्ठा झाली.
बीडमध्ये 2003 फेब्रुवारी 6, 7, 8 भीष्माष्टमी अद्वैताचार्यांचा आविर्भाव 2003 मराठवाड्यातील किंवा महाराजांच्या झोनमधील सगळ्यात पहिले मोठे विग्रह एक आले 2002 मध्ये अमरावतीला रुक्मिणी द्वारकाधीश आणि दुसरे विग्रह मराठवाड्यात बीडमध्ये सुंदर असे विग्रह जे श्रीमान श्रवण भक्ती प्रभूंनीच त्या मंदिराच्या अध्यक्षतेमध्ये त्यांनीच गोविंदजींना वृंदावनातून मराठवाड्यात आणलं आणि त्यावेळी त्याचा 10वा वर्धापन होता 2013 मध्ये आणि 2013 मध्ये जेव्हा वर्धापन दिवस उत्सव चालू होता असाच टेम्पल हॉल भरगच्च भरलेला होता आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज प्रवचन करत होते. महाराजांनी उदाहरण प्रवचनात सांगितलं, या ठिकाणी जितकेही शेकडो भक्त भरलेले आहेत ते सगळे शुद्ध भक्त आहेत. इथं जितकेही भक्त आज आहेत ते सगळे शुद्ध भक्त आहेत, पण त्या शुद्धतेचं प्रमाण कमी जास्त आहे. कोण 90% झालेलं आहे शुद्ध, कोणी 50 झालेलं आहे, कोणी 40 आहे, कोणी 100 आहे, कोणी 95 आहे, पण सगळे शुद्ध होणार आणि शुद्ध भक्त होणार. त्यामुळे आपण कुणाच्याही चरणी अपराध करून चालणार नाही. जसा एखादा व्यक्ती चिखलामध्ये पूर्ण शरीरावरती चिखल लागला, चिखलात पडला आणि आला, आता संपूर्ण शरीर चिखलाने माखलेलं आहे आणि एकदा शॉवर खाली जाऊन बाथरूममध्ये शॉवर चालू केला, पाणी अंगावरती पडू लागलं, तो स्वच्छ होणार की नाही? होणार. एकदा शॉवर चालू झालं म्हणजे तो सगळा चिखल निघून जाणार. तसंच आपणही भौतिक जगाच्या त्या चिखलामध्ये आसक्ती रूपी चिखलामधून पडून आपण आता कृष्ण भावनेच्या संपर्कात आलो आणि कृष्ण भावनेची अमृतधारा आता पडू लागली आपल्या अंगावर. आपण शुद्ध होणार, गॅरंटी. आणि जर आपण नम्र नाही झालो तर भगवंत जबरदस्ती आपल्याला नम्र बनवणार. आपण जर आपल्या अधिकाऱ्यांच्या अधीन नम्र नाही झालो तर भगवंत आम्हाला अधिकारी बनवणार आणि आमच्या अधीन अशा लोकांना ठेवणार, ते आम्हाला नम्र बनवणार. वा कुटुंबात सुद्धा बघा, असे व्यक्ती आपल्या संपर्कात येतील, मग आपली सून असो, पत्नी असो किंवा पती असो, आपल्याला जबरदस्ती नम्र बनावंच लागतं. कारण नम्रता स्वीकारल्याशिवाय भगवंतांचं धामाची प्राप्ती नाही. त्यामुळे कुणाच्याही चरणी आपण अपराध करू शकत नाही. कधी लहान वाटत असेल, नवीन मुलगा आहे, लहान आहे, पण गत जन्मामध्ये त्याची केलेली भक्ती, त्याचा भक्तीचा कोटा त्याने किती पूर्ण केला आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे लहान असो, मोठा असो, वयोवृद्ध असो किंवा ज्ञानवृद्ध असो, आणि या मलय पर्वतावरती राहणारा हा इंद्रद्युम्न राजा छोटीशी झोपडी तयार करून त्याच्या जटा वाढलेल्या होत्या आणि तो सदैव तप करीत होता. एकदा मौन व्रत धारण करून भगवंतांचे पूजन करत असताना तो भगवत प्रेमात भाव विभोर होऊन गेला. जसे शृंगीचे पिता क्षमिक ऋषी ज्यावेळी ध्यानस्थ बसलेले होते तेही भगवंतांच्या चिंतनामध्ये विलीन झालेले होते आणि परीक्षित महाराज त्या ठिकाणी आले. त्यांना तहान लागलेली होती, पाणी विचारलं, पण साधू अगदी शांत बसलेला आहे पाहून रागावले. एक छत्र सम्राट राजा परीक्षित, पांडवांचा अंतिम वंशज, आता घरी आलेला आहे त्या आश्रमामध्ये आणि हा साधू झोपण्याचं ढोंग करत आहे. बाण घेतला, एक मेलेला सर्प त्यांनी क्षमिक ऋषीच्या गळ्यात टाकून दिला आणि शमिक ऋषींचा मुलगा शृंगी आपल्या लहान मित्रांसोबत कौशिकी नदीमध्ये जेव्हा खेळत होता त्यावेळी त्याला कळालं की माझ्या वडिलांप्रती अपराध झालेला आहे. तिथलंच पाणी उचललं आणि श्राप दिला, हे कार्य ज्याही कुणी व्यक्तीनं केलेलं असेल 7 दिवसाच्या आत त्याला तक्षक नामक सर्प दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. आणि आता त्याच पद्धतीनं हा इंद्रद्युम्न राजा अगदी भगवंतांच्या चिंतनामध्ये भाव विभोर ध्यान मग्न झालेला आहे.
तद्रुच्छया तत्र महायशा मुने समागमच्छिंशगणैः परिश्रितः तं वीक्ष्य तूष्णीमकृतार्हणादिकं रहस्योपासे मृषिचोकोपः. इंद्रद्युम्न राजा भगवंतांच्या ध्यानात तल्लीन असताना महामुनी अगस्त्यांचे तेथे शिष्यांसहित आगमन झाले. कोण आले? महामुनी अगस्त्य. क्षमा करा, जशी बुधवारी मी चुकून दुर्वासा मुनी असं म्हणून गेलो प्रवचनामध्ये, कारण का दुर्वासा मुनी शीघ्र कोपी आहेत, लगेच त्यांना राग येतो. ते आहेत अंश शिवजींचे. शिवजी आहेत आशुतोष आणि त्यांचे अंश विस्तार असलेले दुर्वासा, ते शीघ्र कोपी आहेत. आणि दरवेळी दुर्वासा 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 म्हणून 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 त्या दुर्वासांच्या ओघामध्ये मी दुर्वासा म्हणून गेलो. मग नंतर कळालं की मी दुर्वासा मुनी म्हणालो, पण दुर्वासा नसून कोण होते? अगस्त्य ऋषी आपल्या शिष्यांसोबत तिथे आले. निर्जन स्थानी म्हणजे ज्या ठिकाणी कुणीही नाही, निर्जन, जिथं कोणीही जन नाहीत त्यांना म्हटलेलं आहे निर्जन स्थान. बसलेल्या राजाने कोणत्याच प्रकारचे बोलणे किंवा आतिथ्य स्वागत करण्याचा शिष्टाचार पाळला नाही हे मुनीने पाहिले, म्हणून मुनींचा क्रोध अनावर झाला. आता इतके मोठे संत आलेले आहेत, डोळे उघडले नाही, बघितलं नाही, स्वागतासाठी उठून उभारला नाही. हे वैष्णवांच्यासाठी सुद्धा नियम लागू आहे. जर आपल्या समोर कोणी वैष्णव आले, वैष्णवांना बघून प्रसन्न न होणे, वैष्णवांना पाहून न उभारणे, वैष्णवांना पाहून प्रणाम न करणे, हे सुद्धा वैष्णव अपराधाचाच एक प्रकार आहे. त्यामुळे वैष्णवांना पाहिल्यानंतर प्रसन्न होणं जबरदस्ती नाही, फक्त जबरदस्ती गेल्याबरोबर पुन्हा हृदयापासून प्रसन्नता व्यक्त करणं. आपण जे काही करतो आत त्याचं काउंटिंग आहे. हृद्देशे अर्जुन तिष्ठती, हृदयामध्ये त्याचं काउंटिंग चालू आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रसन्नता, भक्तांना पाहिल्यानंतर बघून उभारणं आणि भक्तांना पाहिल्यानंतर प्रणाम करणं. आता हे काहीच केलं नाही इंद्रद्युम्न राजानं. तस्मामिथं शापमदाद साधू रयं दुरात्मा कृतबुद्धिरद्य विप्रावमन्ता विशतां तमिस्त्रं यथा गजस्तब्धमती स एव. आणि हे जेव्हा दृश्य पाहिलं, एकदम शांत बसलेला आहे हा राजा, मुनींचा वेश धारण करून, जटाधारी इंद्रद्युम्न. आपणही सावध व्हा. भक्तांना पाहून जर आपण आनंदित नाही झालो तर आपल्यावरही अशी परिस्थिती येऊ शकते. भक्त कृपाळू आहेत, कधी श्राप देत नाहीत, पण सावध राहणं कधीही चांगलं आहे. या इंद्रद्युम्न राजाने असाधूला शोभेल असे असभ्य वर्तन केले आहे. तो अशिक्षित आणि नीच असल्यामुळे त्याने ब्राह्मणाचा अपमान केला आहे. याकरिता तो अज्ञान रूपी अंधकारात पडो आणि त्याला हत्तीचा जड देह प्राप्त हो. श्राप. कारण हत्तीसारखा जड देह आणि हत्तीसारखी जड बुद्धी, आपण ना जड बुद्धी म्हणजे ज्याची बुद्धी कार्य करत नाही, ज्याची बुद्धी कार्य करत नाही त्याला म्हटलेलं आहे जड बुद्धी. कोणी स्वीकारलं का आपण आहे म्हणून? हसण्याचा आवाज आला, मला वाटलं आपण स्वीकारलं प्रभूजी, मी तोच आहे. जड बुद्धी म्हणजे ज्याची बुद्धी कार्य करत नाही. आपण धड धड म्हणतात ना, धड, त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. अगदी काहीही, जसं एक म्हटलं जातं, मज काही म्हणा मज भान नसे, जड देहाचा अभिमान नसे.
मला काही म्हणा, मला काहीही फरक पडत नाही. तशी ही जड बुद्धी भगवंतांचे भक्त साधू आले आणि तरी सुद्धा आपल्या बुद्धीचा त्यानं उपयोग केला नाही, त्यांचं स्वागत आतिथ्य केलं नाही आणि हत्तीसारखा बसूनच राहिला. म्हणून त्याला हत्तीचं शरीर प्राप्त व्हावं असं महामुनी अगस्त्यांनी श्राप दिला. आणि आपल्याला जर अशा श्रापापासून मुक्त व्हायचं असेल किंवा स्वतःला वाचवायचं असेल तर लगेच भक्तांना बघितल्यानंतर प्रणाम करणं आवश्यक आहे. पण त्याच्यामध्ये दिखावा नाही. प्रणाम करणं ते भक्त बघतील न बघतील, आपण दिखावा करू नये. काही भक्तांना बघितलंय ते हात लावतात तर नंतर प्रणाम करतात. मी प्रणाम करतोय बघा, मला बघा मी प्रणाम करतोय. प्रणाम आपण त्या व्यक्तीला करत नाही, प्रणाम आपण त्याच्या हृदयामध्ये असलेल्या परमात्म्याला करतो. कधी कधी गुरु महाराजांच्या सुद्धा चरणांना हात लावून नंतर प्रणाम करतात, महाराजांनी मला बघावं. याचा अर्थ त्यांना वाटतं की गुरु महाराजांनी जर प्रणाम करताना बघितलं नाही तर आमचा प्रणाम पोचणार नाही. जसं भौतिकतावादी लोकांमध्ये एक सवय असते, नारळ आणायचा, देवळात नारळ फोडायचा. जर नारळ फुटलेला खराब असेल देवाला पोचला, चांगला कधी पोचत नाही, पण खराब झाला की देवाला पोचला, चांगला असला की घरी घेऊन जातो. मग तो देवाला ठेवणार नाही, मग ते घरी घेऊन जाणार. देवाला पोचला. देव कशाला खराब झालेला नारळ घेईल? भगवंतांना काही खराब झालेल्या नारळांची आवश्यकता नाही. श्री शुक उवाच एवं शत्वा गतो गस्त्यो भगवान् रूपसानुग इंद्रदुम्न्योऽपि राजर्षि दिष्टं तदुपधारयन् आपन्न कौञ्जरीं योनिम् आत्मस्मृतिविनाशिनीं हर्यर्चनानुभावेन यद्गजेत्वं मनुस्मृतिः. श्री सुखदेव गोस्वामी म्हणाले, हे राजा, कुणाला उद्देशून म्हणत आहेत? कुणाला? हे राजा इथं कोण आहेत? कोण? परीक्षित महाराज. घाबरू नका, उत्तर बरोबर आहे. आणि जरी चुकलं तरी कोणताही दंड दिला जाणार नाही, आणि जर चुकलं तर सुदर्शन सोडलं जाणार नाही. सुखदेव गोस्वामी म्हणाले, हे राजा म्हणजे हे परीक्षित. याप्रमाणे इंद्रदुम्न राजाला शाप देऊन अगस्त्य मुनी शिष्यांसह निघून गेले. राजा वैष्णव भक्त असल्यामुळे त्यानेही भगवंतांचीच इच्छा असल्याचे जाणून मुनींच्या श्रापाचे स्वागत केले. त्यामुळे पुढील जन्मात हत्तीचे शरीर मिळूनही त्याला भक्तिमय सेवेच्या प्रभावामुळे भगवंतांचे पूजन आणि स्तुती कशी करायची याचे स्मरण झाले. जसं परीक्षित महाराज देखील ज्यावेळी घरी आले, हे निंदित कार्य, एक मेलेला सर्प क्षमिक ऋषींच्या गळ्यात टाकला आणि घरी आले. आता घरी आल्यानंतर रात्री जेव्हा त्यांनी आपला डोक्यावरचा मुकुट काढून बाजूला ठेवला आणि मुकुट काढून ठेवल्यानंतर त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आली आणि ते रात्री विचार करू लागले की मी किती निंदनीय घृणित कार्य करून आलो. मी पांडवांचा वंशज, अभिमन्यू आणि उत्तरेचा पुत्र, ज्याचं रक्षण स्वतः भगवंतांनी केलेलं आहे, अशा भगवंतांच्या भक्ताच्या चरणी मी आज मोठा अपराध केला. मी दंडमर्हती, मी दंड घेण्याचा, मी दंडाचा प्राप्ती आहे, मला दंड व्हायलाच पाहिजे. इतकं विचार चालूच होता. एका सैनिकानं सांगितलं, महाराज, क्षमिक ऋषींचा मुलगा शृंगी यांना आपल्याला श्राप दिलेला आहे. 7 दिवसात तक्षक सर्प आपल्याला दंश करून आपला मृत्यू होईल. राजा रडू लागला नाही किंवा लगेच तलवार काढून त्या शृंगीला मारायसाठी नाही गेला.
त्यानं विचार केला, मी जो अपराध केला त्याचा मी दंडाचा भागीदार आहे. माझ्या कर्माची फळं आहेत. मला तर लगेच मृत्यू यायला पाहिजे होता, पण ते ऋषीचा पुत्र दयाळू असल्यामुळे त्याने मला 7 दिवसाची मुभा दिली किंवा 7 दिवसाची परवानगी दिली, ज्यामुळे मी माझ्या मृत्यूची तयारी करू शकू. तर आता प्रश्न असेल की भगवंतांनी ज्याचं रक्षण केलं, पांडवांचे वंशज अभिमन्यू आणि उत्तरेचा पुत्र असं कसं काय पाप करू शकतो? तर शुकदेव गोस्वामी सांगतात, दैव योगेण, भगवंतांच्या इच्छेने हे झालेलं आहे. जर हे झालं नसतं तर शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना भागवत सांगितले नसते. जर हे झालं नसतं तर आपण आज भागवत कथा ऐकायसाठी आलो नसतो. आणि हे का झालं त्याचंही कारण सांगतं. ज्यावेळी कलियुगानं प्रवेश केला परीक्षित महाराजांच्या दरबारामध्ये आणि एका राजाचा वेश धारण करून एका बैलावरती तो प्रहार करत होता. तो बैल म्हणजे धर्म आणि गाय म्हणजे साक्षात पृथ्वी होती. आणि त्या बैलावरती प्रहार करत असताना परीक्षित महाराज म्हणाले, थांब, माझ्या राज्यामध्ये अशा प्राण्यांची हत्या किंवा प्राण्यांना कष्ट देण्याचा काही अधिकार नाही, नाहीतर मी तुला दंडित करेन. आणि दंड देण्यासाठी जेव्हा परीक्षित महाराजांनी आपली तलवार काढली, कलीनं शरणागती स्वीकारली, त्राही त्राही. आणि शरणागती स्वीकारल्यानंतर कलियुग म्हणू लागला, मी पण तुमचा शरणागत झालेलो आहे, शरणार्थी आहे, मला तुमच्या राज्यामध्ये शरण द्या. म्हटले ठीक आहे, तू काय कर कली, ज्या ठिकाणी व्यभिचार होतो त्या ठिकाणी राहा, ज्या ठिकाणी मांसाहार होतो त्या ठिकाणी राहा, ज्या ठिकाणी जुगार खेळली जाते त्या ठिकाणी राहा, ज्या ठिकाणी मादक द्रव्यांचं सेवन केलं जातं त्या ठिकाणी राहा. हे 4 स्थान परीक्षित महाराजांनी दिले. पण कली म्हणाला, हे स्थान तर तुमच्या राज्यात शोधून सुद्धा सापडणार नाहीत. आज तर असे स्थान प्रत्येक ठिकाणी सापडतील. मांसाहार, व्यभिचार, मादक द्रव्य आणि सगळं पाप, जुगार, मटका झटका, हे सगळे लॉटरी, हे सगळे जुगारचाच एक प्रभाव आहे किंवा प्रकार आहेत जुगारचे. तर कली म्हणाला की असं स्थान तुमच्या राज्यात शोधून सुद्धा सापडणार नाही. माझी एक विनंती आहे, मला आणखी एक स्थान द्या. म्हटले कोणतं स्थान? म्हटले ज्या ठिकाणी अधिक सुवर्ण ठेवलेलं आहे, सोनं, जबरदस्तीनं घेतलेलं सोनं जिथं असेल तिथं मला राहण्यासाठी स्थान द्या. म्हटले ठीक आहे, तथा असतो. आशीर्वाद दिल्याबरोबर त्या कलीनं प्रवेश केला परीक्षित महाराजांच्या कोशागारमध्ये, खजिन्यामध्ये. आणि त्या खजिन्यामध्ये ठेवलेलं होतं ते मुकुट जे परीक्षित महाराजांनी घातलेलं होतं. हे मुकुट जरासंधाचा पुत्र सहदेव, जरासंधांचा पुत्र सहदेवची जबरदस्ती हत्या करून ते मुकुट आणलेलं होतं. आणि ते जबरदस्ती आणल्यामुळे कलीनं प्रवेश त्या मुकुटामध्ये केला. आणि ज्या दिवशी त्या परीक्षित महाराजांनी ते मुकुट धारण केलं, कली कुठं जाऊन बसला? परीक्षित महाराजांच्या डोक्यावर. आणि त्यांनी हे सगळं कार्य करून आपलं युग चालू केलं. द्वापार युग संपवून कलियुग प्रारंभ करण्यासाठी हे कलीने केलेली योजना. आणि ते मुकुट काढून ठेवल्यानंतर त्यांना कळालं की मी किती मोठा अपराधी आहे. आता तसंच हत्तीचं शरीर मिळालं किंवा श्राप भेटला म्हणून इंद्रदुम्न राजा दुःखी झाले नाही. ते म्हटले माझ्या कर्मांची फळं आहेत, म्हणून भगवंतांच्या इच्छेनं मला हे हत्तीचं शरीर प्राप्त झालेलं असेल आणि म्हणून ते दुःखी झाले नाही. ते तशीच आपली सेवा त्यांनी चालू ठेवली. आणि हत्तीच्या शरीरामध्ये भक्ती करण्याचं चिंतन किंवा ती आठवण झाली, कारण गत जन्मामध्ये त्यांनी कोणाच्याही प्रती अपराध केला नाही आणि भगवंतांची शरण त्यांनी ग्रहण केली. एवं विमोक्ष गजयूथ
त्वच्चनाभ स्तेनापि पार्षदगति गमितेन युक्तः गन्धर्वसिद्धविबुधैरुपगीयमान कर्माद्भुतं स्वभवनं गरुडासनोगात्. गजेंद्राची मगरीच्या विळख्यातून तसेच मगरीसारख्या भौतिक संसारातून सुटका करून भगवंतांनी त्याला सारूप्य मुक्ती प्रदान केली. भगवंतांची ही अद्भुत दिव्य लीला पाहून गंधर्व सिद्ध देव आणि स्तुती करू लागले. स्तुती सुमनांच्या वर्षावात गरुडावर बसून भगवंत आपल्या अद्भुत धामात गजेंद्रासह परतले. आणि त्यावेळी भगवंत जे प्रकट झालेले त्याने त्या मगरीच्या जाळ्यातून किंवा मगरीच्या कष्टातून, आणि शुकदेव गोस्वामी म्हणत आहेत की मगरीसारख्या या संसारातून, सगळेच मगर आहेत आपल्याला खाण्यासाठी, दात दिसत नाहीत पण ते खायसाठी तयार असतात आपल्याला. जोपर्यंत आपल्याजवळ पैसे आहेत तोपर्यंत आपली ओळख आहे. जोपर्यंत पैसा संपेल आपले घरची सुद्धा ओळख दाखवणार नाहीत. ज्यावेळी आपल्यावर संकट येईल त्यावेळी आपले कुटुंबातील सदस्य सुद्धा आपल्याला ओळख देण्यासाठी तयार होणार नाहीत. ज्यावेळी 2-3 वर्षापूर्वी एक महाभयंकर असा कोविड नावाचा एक रोग आला, आठवतंय की विसरले? आठवत आहे ना? सगळ्यांना घरात बांधून ठेवलेलं होतं, बाहेर पडायचं नाही, बाहेर पडलं की लाठी चार्ज. तर त्यावेळी कित्येक कामगार दिल्लीपासून बिहारपर्यंत चालत गेले. चालत दिल्ली आणि बिहार, दिल्ली नॉर्थ इंडियामध्ये आहे आणि बिहार प्राय पूर्वेला आहे. चालत गेले 2-2, 3-3 हजार किलोमीटरचा प्रवास. बस बंद, रेल्वे बंद, विमान बंद, सगळं बंद, गाड्या बंद. जसं भेटेल तसं प्रयत्न करून गेले. आणि जेव्हा आपल्या दरवाजात पोचले किंवा गावाच्या वेशीवर पोचले, गावकऱ्यांनी गावात येण्यापासून बंदी घातली. गावात प्रवेश नाही. दिल्लीतून आला, तुम्हाला कोविडचा संसर्ग असेल, तुम्हाला तो विषाणू स्पर्श झालेला असेल, गावात यायचं नाही. सख्ख्या मुलाला जो पैसे कमवण्यासाठी दिल्लीमध्ये राहत होता त्या सख्ख्या मुलाला घरात घेतलं नाही, तर बाकीच्यांचं तर काय. जो दिवस रात्र कष्ट करून दिल्लीतून दर महिन्याला बिहार प्रांतात पैसे पाठवायचा त्याला घरच्या लोकांनी घेतलं नाही, तर आपल्याला का घेणार आहेत? कामधंदा नसताना थोडीच आपल्याला कोणी पाळण्याचा ठेका घेतलेला आहे. तर म्हणून म्हटलेलं आहे त्या मगरीसारख्या संसारातून जिथं कुणीही कुणाला वाचवू शकत नाही. पश्यन अपि न पश्यती. आपल्याला वाटत असे माझे मित्र, माझा परिवार, माझे पिता माता, माझी पत्नी, माझे पती हे सगळे सैन्य आहेत जे माझं रक्षण करतील, पण कुणीही आपलं रक्षण करू शकणार नाही. जसं त्या गजेंद्राचं रक्षण त्याच्या कुटुंबातील सदस्य करू शकले नाहीत. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी गजेंद्राची मुक्ती त्या मगरीपासून आणि मगरीसारख्या संसारापासून मुक्त केलं. आणि भगवंतांनी त्या गजेंद्राला सारूप्य स्वतःसारखं रूप प्रदान करून भगवंतांनी गरुडावर बसून त्याला सुद्धा आपल्या वैकुंठ धामामध्ये परत घेऊन गेले. गजेंद्र की जय, भगवान नारायण की जय. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की. ग्रंथराज भागवत महापुराण की जय. वैकुंठ धाम की जय. फार फार धन्यवाद. गजेंद्र तर वैकुंठात पोचले. आता नेक्स्ट मेरा नंबर कब आएगा, आपला नंबर कधी लागणार. जर आपण गजेंद्रसारखी स्तुती आणि गजेंद्रसारखी जर आर्त भावनेनं भक्ती केली तर. आता पुढं काय होणार आहे
कशा पद्धतीनं भगवंतांनी त्या गजेंद्राचं स्वागत वैकुंठात केलं, गजेंद्र कशा पद्धतीनं वैकुंठात पोचला, हे जर आपल्याला ऐकायचं असेल उद्या सकाळी ठीक 8 वाजता. उद्या उत्पन्न एकादशी आहे. उत्पन्न एकादशी आपण विठ्ठल मंदिरातच साजरी करणार आहोत. सकाळी 8 ते 10 या वेळेत या ठिकाणी कथा होईल आणि या अध्यायाचं जे शीर्षक आहे गजेंद्राचं वैकुंठ गमन, हा अध्याय पूर्ण होईल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम